मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा गोंधळ चालू आहे की पैसे आले नाहीत का, पैसे कधीपासून येणार. आणि यूट्यूबवर पण बरेच तुम्ही बघत असाल की काही जिल्ह्यामध्ये पैसे आले, काही जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत. असं काही नाही. कारण आता जी बैठक आहे 15 डिसेंबरला, म्हणजेच संडेला बैठक आहे, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्यानंतर पैसे येण्यास सुरुवात होणार. म्हणजे बघा, तुम्हाला महिन्याला 1500 रुपये भेटणार का 2100 रुपये भेटणार, ज्यावेळेस संडेला बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला पैसे कधीपासून येणार. म्हणजेच की 2-3 दिवसापासून, म्हणजे मंडेपासून पैसे येण्यास सुरुवात होईल. आणि त्याच्यामध्ये बघा, बऱ्याच महिलांचे पैसे आले नाहीत. ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांना पैसे भेटले नाहीत. ते कारण काय आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहे. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजेल. त्यानंतर बघा, बऱ्याच महिलांना वाटत आहे की आता डबल आम्हाला अर्ज करावं लागतील का, तेच आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या अर्जाची परत पडताळणीचे कुठल्याही स्वरूपाचे आदेश महिला व बाल कल्याण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या 15,70,000 महिलांना डिसेंबर प्रत्येकी 1,500 किंवा 2100 रुपये मिळतील. पण नक्की पैसे खात्यावर केव्हा जमा होणार याची महिलांना प्रतीक्षा लागून आहे. तर बघा, रविवार दिनांक 15 डिसेंबर मुख्यमंत्री मंडळ बैठक झाल्यानंतर बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार पैसे देण्यात येणार आहेत. तर बघा, ज्यावेळेस बैठक होईल, म्हणजे रविवारी जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याच्यानुसार तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. तुम्हाला डबल फॉर्म वगैरे भरायची काही गरज नाही, याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ते पैसे तुम्हाला मंडे नंतर, म्हणजे सोमवार नंतर तुम्हाला येण्यास सुरुवात होईल. म्हणजे बैठकीत जो निर्णय होईल त्याच्यानुसार तुम्हाला पैसे येणार. त्याच्यामध्ये बघा, अजून एक डाऊट आहे की महिलांना की कोणत्या जिल्ह्याच्या आधी पैसे येतात किंवा कोणत्या जिल्ह्याचे नंतर पैसे येतात. काही महिलांच्या आधी पैसे येतात, काही महिलांच्या पाठीमाग. ते सर्व तुमच्या बँकेवर डिपेंड असतं. आणि त्याच्यामध्ये बघा, काही जिल्ह्याच्या आधी पैसे पाठवले जातात, नंतर 2 दिवसानंतर काही जिल्ह्यांचे पैसे पाठवले जातात. त्याच्यामुळे मागे पुढे हे पैसे होतात. त्याच्यानंतर बघा, ज्या महिलांच्या अद्याप पैसे आले नाहीत, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे ऑक्टोबरमध्ये, त्यांचे अजून पैसे आलेले नाहीत, ते आपण सविस्तर बघूयात की त्यांचे पैसे का नाहीत आले आणि कधीपासून येणार आहेत. तर बघा, महिलांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता साधारणतः 5% म्हणजे सुमारे 75,000 महिलांचे अर्ज यापूर्वी बाद ठरले आहेत. कागदपत्रांत चुकीचा आधार क्रमांक, पुसट प्रत, स्वाक्षरी न जुळणे, अर्जदार एक आधार दुसऱ्याचे अशा काही मानवी त्रुटी असू शकतात. याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे या योजनेचे अर्ज स्वीकृती बंद झाली. तेव्हापासून महिलांना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत आणि अर्जांची परत पडताळणी होणार अशा स्वरूपाच्या चर्चाही सुरू झाल्याने महिलांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. महिला व बालविकास विभागाकडून ही छाननी केली जात असल्याचे सांगत येते. म्हणजे जे आतापर्यंत ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यामध्ये या चुका असतील. म्हणजेच की आधार क्रमांक चुकीचा, नंतर स्वाक्षरी न जुळणे, म्हणजे एकाच आधार कार्डवर 2 ठिकाणी अप्लाय करणे, त्याच्यामुळे त्या डॉक्युमेंट्समुळे तुम्हाला ते पैसे भेटलेले नाहीत. आणि त्याच्यामध्ये आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना तेवढा टाईम नाही भेटला. त्याच्यामुळे ती आता महिला व बालविकास विभागाकडून ही छाननी केली जात आहे. त्याच्यामुळे उद्याची जी बैठक होईल, म्हणजेच की 15 डिसेंबरला जी रविवारी बैठक होईल, बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्याच्यानुसार तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणजेच की ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्या महिलांना सर्व हप्त्याचे एकदमच पैसे येणार आहेत. आणि ज्या म्हणजे अजून नवीन अपडेटही येऊ शकते की ज्या महिलांचा अजून डॉक्युमेंट्समध्ये काही अडचणी असतील किंवा काही म्हणजे चुकीचा आधार कार्ड वगैरे दिला असेल त्यांच्यासाठीही नवीन काही अपडेट येऊ शकते. ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी अजून एक संधी उद्याच्या बैठकीमध्ये आपल्याला समजून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत आपल्या SN स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या बी अपडेट असतील त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.